आणि माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदवला आहे. माझ्या प्रयोगाचे नाव घनतेचा परिणाम आहे. घनतेचा परिणाम दाखवा कसा होतो परिणाम. आधी मी मीठ घेतला आहे एका ग्लासमध्ये आणि ते मीठ टाकायचं आता आणि दमून घ्यायचं आणि एका ग्लासमध्ये आपलं साधं पाणी सगळे बाजूला सारखा असे मी घेतलेला आहे. आता आपण 2 आलू घेऊ आणि एक याच्यात टाकू आणि एक याच्यात टाकू. हे साधं पाणी आहे म्हणून हे आलू खाली तरंगलेला आहे. बटाटा आहे ते खाली तरंगलेला आहे आणि हे मिठाचं पाणी आहे म्हणून इथे वर तरंगलेला आहे. मीठ पाण्यात विरघळल्यामुळे हे असल्याने त्या पेल्यातील पाण्याचा घनता वाढली व त्या वाढलेल्या पाणी तरंगू लागला. धन्यवाद. खूप